रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये काल रात्री आकाशातून चमकणारे वस्तू पुढे जातानाचा व्हिडिओ जो आहे तो पाहायला मिळाला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। आपण रत्नागिरी शहरातील नारायणमळी या भागामध्ये आहोत आणि याच भागामध्ये हा व्हिडिओ चित्रित झालेला होता आणि त्या ठिकाणी सध्या आपण पोहोचलेलो आहोत। नारायणमळीप्रमाणे सावर्डे, संगमेश्वर आणि लांजा भागातल्या अनेक लोकांनी अशाच पद्धतीनं आकाशातून एकामागोमाग एक वस्तू पुढे जाताना आणि त्या प्रकाशमान असलेल्या चा व्हिडिओ किंवा प्रत्यक्षात या ठिकाणी आकाशातून जाताना पाहिलेले आहेत। त्यामुळे आकाशातून पुढे जाणारा हा व्हिडिओ जो आहे तो ज्यांनी कॅमेऱ्यात कैद केला ते बामणे सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारून घेऊया, सर नेमकं काय बघितलं जाते तुम्ही आणि ते नेमकं काय होतं? काल रात्री आम्ही बोटीमध्ये भोजनाचं आम्ही एक नियोजन केलं होतं, मित्रमंडळी सगळे एकत्र आम्ही, आणि अचानक अवकाशामध्ये आम्हाला काही लुकलुकणाऱ्या काही पार्टिकल्स दिसले। सध्या सोशल मीडियावर किंवा सगळ्या जगभरामध्ये 3i ॲटलस एलियन शिपची जोरदार चर्चा आहे। त्या अनुषंगाने ते जे आकाशामध्ये ज्या काही आम्हाला पार्टिकल्स दिसले ते त्या अनुषंगाने असावेत असा माझा समज होऊन मी लगेच माझ्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ चित्रित केला आणि आता ती काय नक्की आहे हे आता हे खगोलशास्त्र सांगू शकतील। बरोबर आहे। तुम्हाला किती वेळ दिसलं ते? आणि अंदाजे एक 7 ते 8 सेकंद ती वस्तू आम्हाला अवकाशात दिसली आणि ती अचानक गायब झाली, त्यानंतर ती दिसली नाही। दिसली नाही, बरोबर आहे। सध्या याच व्हिडिओची चर्चा सध्या कोकणामध्ये रंगलेली पाहायला मिळते आहे। नेमकं हा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल होताना पाहायला मिळतो आहे। मात्र खगोलशास्त्रज्ञांना या संदर्भात विचारल्यानंतर त्यांनी हे जे आहेत ते सॅटेलाईट चेन आहेत आणि या सॅटेलाईट चेनचा उपयोग जो आहे तो इंटरनेट सेवेसाठी होतो आणि त्याच अनुषंगानं ह्याच्यामध्ये कुठल्याही एलियन्स किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याचा संबंध नसल्याचा दावा या ठिकाणी खगोलशास्त्रज्ञांनी केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।